श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत दिवसेंदिवस थरारक होत चाललेल्या शरयू निंबाळकर लिखित आरशातील सावली या कथेचा 7वा भाग. आदिती आणि गुरुजी एका खोलीत बसलेले असतात. खोलीत फक्त एका समयीचा प्रसन्न प्रकाश पसरलेला असतो. उदबत्ती आणि फुलांचा मंद सुवास दरवळत असतो. पण इतक्या प्रसन्न वातावरणात देखील आदितीच्या चेहऱ्यावर भीतीचं साम्राज्य पसरलेलं असतं. आदिती कोणत्या तरी गूढ विचारात मग्न झालेली असते. गुरुजी आदितीच्या विचारांना थांबवत तिला आवाज देतात. आदिती, तुला जे स्वप्न पडलं ते फक्त स्वप्न नव्हतं. ती त्या भामेची खरी तंत्रसाधना होती. तिने फक्त तिच्या साधनेची एक झलक तुला दाखवली आहे. पण आदिती, एक गोष्ट मात्र नक्की, तिने तुला आता तिच्या साधनेत पूर्णपणे खेचलं आहे. तेव्हा आता तुला खूप सावध राहावे लागणार आहे. हे ऐकून आदिती खूप घाबरते. गुरुजी, पण यातून बाहेर कसं पडायचं? आणि मी जर अडकले तर तिच्या कैदेतून माझ्या आजीला मी मुक्त कसं करणार? गुरुजी तिला धीर देतात. हे बघ आदिती, आता तुला धीर सोडून चालणार नाही. कारण तुझी हिंमत हीच तुझी ताकद असेल. पण तुझी भीती ही तिची ताकद बनू शकते. आज दिवसभरात आपल्याला यज्ञाची तयारी करावी लागेल. कारण रात्री 11:25 पौर्णिमा लागते. आजच्या रात्रीतून तिची शक्ती एवढी वाढेल की ती आपल्या आटोक्याच्या बाहेर जाईल आणि मग नंतर फक्त आणि फक्त तिथं साम्राज्य असेल. आपण आज दुपारी तुझ्या देवघरात यज्ञ सुरू करणार आहोत. म्हणजे तिची शक्ती कमी करण्यासाठी आपल्याला थोडं देवाचं बळ मिळेल. तू पुढे जाऊन तयारी कर. तोपर्यंत मी माझ्या शिष्यासमवेत यज्ञाच्या समिधा घेऊन पोहोचतोच. पण गुरुजी, मी घरात गेली की ती पुन्हा माझ्यासमोर येईल. कारण तिला माझं बलिदान पाहिजे आहे. आता तर तिला माझ्या रक्ताची चटक लागली आहे. ती केव्हा पण माझा बळी देऊ शकते. हे बोलत असताना आदिती खूप थरथर कापत असते. तिला खूप भीती वाटत असते. गुरुजी तिच्याजवळ जातात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला सांगतात, बाळा, आता ही लढाई फक्त तुझी आणि भामेची नाही राहिली. कारण आता ती फक्त तुझ्या घरातल्या आरशापुरतं मर्यादित नाही राहिली. ती आता सतत सगळीकडे तुझ्या आजूबाजूला फिरत असते. त्यामुळे आता तिचा वावर हा माझ्या आश्रमाभोवतीसुद्धा आहे. गुरुजींचं हे वाक्य संपताना संपतातोच आश्रमाभोवतीचं वातावरण बदलायला सुरुवात होते. सगळीकडे खूप वारं सुटतं. पालापाचोळा, कचरा उडायला सुरुवात होते. आकाशात अचानक काळे ढग दाटून येतात. विजा चमकायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे भामा स्वतःचं तिथे असणं हे सगळ्यांना दाखवून देते. गुरुजी आदितीला म्हणतात, हे अचानक बदललेलं वातावरण चांगला संकेत नाही. ती रात्रीची वाट बघत सतत आपल्या भोवती फिरत आहे. त्यामुळे तू लगेच निघ आणि हो, हा ताईत घे आणि गळ्यात घाल. पण लक्षात ठेव, हा ताईत म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. त्यामुळे अगदी जग इकडचं तिकडे झालं तरीसुद्धा हा ताईत गळ्यातून काढू नकोस. मी तुझ्याबरोबर माझा एक शिष्य पाठवतो आहे. तुम्ही दुकानातून यज्ञाचं सामान घ्या. माझा शिष्य मी येईपर्यंत तुमच्या देवघरात यज्ञाची मांडणी करेल. आदिती आणि गुरुजींचा शिष्य अरुण हे दुकानातून सगळं सामान घेतात आणि आदितीच्या घरी जातात. घरात पाऊल टाकल्याबरोबर आदितीच्या अंगावर भीतीने शहारी यायला सुरुवात होते. पण लगेच तिला गुरुजींची सांगितलेली वाक्य आठवतात. तुझी हिंमत हीच तुझी ताकद असेल आणि तुझी भीती ही तिची ताकद बनेल. आदिती मनातून भीती काढून टाकते आणि अरुणला म्हणते, दादा, आपण देवघरात पूजा मांडू. अरुण तिच्याकडे एकदम रागात बघतो आणि म्हणतो, पूजा इथेच मांडली जाणार. एवढं बोलून तो हसायला लागतो. आदिती आश्चर्याने अरुणकडे बघत असते. तो पिशवीतून सामान काढायला सुरुवात करतो. आदितीला शंका येते, ही भामा तर नाही ना? ती जरा शंकेने अरुणकडे बघत असते. तो पिशवीतून एक एक सामान बाहेर काढत असतो. त्यामध्ये गुलाल, बुक्का, मानवी हाडं, कवट्या, टाचण्या, लिंबे, मिरच्या, बिबे हे सगळं सामान असते. सगळ्यात शेवटी अरुण त्या पिशवीतून एक काळी बाहुली बाहेर काढतो. अगदी अकरावेकरा भयानक. आदितीला स्वप्नात दिसलेली हुबेहूब बाहुली अरुण पिशवीतून बाहेर काढतो. ती बाहुली बघून आदिती खूप घाबरते आणि देवघरात जायला लागते. पण तिला अजिबात तिथून हलता येत नाही. कारण तिचे पाय तिथेच गोठल्यासारखे स्थिर झालेले असतात. तेवढ्यात अरुण आदितीकडे बघून कर्कश हसायला लागतो. आता अरुणच्या रूपातून भामा आदितीशी बोलू लागते. आदिती, हे बघ, तुझ्या बलिदानाची सगळी तयारी इथे झाली आहे. आता इथे फक्त तू आहेस आणि मी.
माझी एवढी पूजा झाली की तू माझ्याऐवजी आरशात तुझ्या आजीजवळ जाणार आणि मी तुझ्या जागी येणार. हळूहळू माझ्या साधनेने मी या काळ्या विश्वाची साम्राज्ञी होणार. एवढे बोलून अरुणमधल्या भामेने आदितीचा गळा धरण्यासाठी हात तिच्या गळ्यापर्यंत नेला. पण आदितीच्या गळ्यात ताईत असल्यामुळे भामेचा हात आदितीच्या गळ्यापर्यंत जाताच त्या ताईतामधून एक तेजोमय किरण बाहेर निघून भामेच्या हातावर आदळला आणि भामेने तो हात एका क्षणात मागे घेतला. आता भामा चवताळली होती. पुन्हा आरशातून काळा धूर निघायला सुरुवात झाली. आरशावर रक्ताची ओघळ यायला सुरुवात झाली आणि भामा ज्वाळेसारखी भडकली. आदितीला ओरडून बोलू लागली, ए आदिती, माझ्यासमोर तू काहीच नाहीस. आज रात्रीनंतर तो ताईत पण माझं काहीच वाकडं करू शकणार नाही. अरुणच्या रूपात असलेली भामा ती काळी बाहुली हातात घेते आणि म्हणते, तुझ्या रक्ताचा एक थेंब आज रात्री हिच्यासाठी पुरेसा आहे. आज माझ्या कामात कोणीच अडथळा आणू शकत नाही. तुझ्या त्या थेरडीचा तर मी आधीच बंदोबस्त केला आहे आणि तो गोसावड्या आज कुठल्याही परिस्थितीत इथे तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. मग तुझं बलिदान, तुझं शरीर, तुझं रक्त आणि तुझं अस्तित्व हे माझं होणार, या भामेचं होणार. एवढं बोलल्यानंतर भामा पुन्हा कर्कश हसायला लागते. आदिती मात्र ताईत हातात धरून थेजल्यासारखी एकाच जागी उभी राहून भीतीने थरथर कापत असते. गुरुजी आदितीपर्यंत कसे पोहोचतील आणि त्यांचा यज्ञ पूर्णत्वास कसा नेतील, ऐकूया पुढच्या भागात. श्रोतेहो, शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.